वादग्रस्त न्यूज चॅनलच्या या स्पेशल भागामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज सोलापूरमध्ये प्रथमच हा सर्पाबद्दल माहिती देण्याचं जे काही वसुंधरा स्नेह संमेलनच्या माध्यमातून इथं बघण्यास आणि सर्व लोकांना माहिती देण्याकरिता पुण्याचे जगप्रसिद्ध जरी म्हणलं तरी चालेल नीलम कुमार खैरे साहेब हे इथं लाभलेले आहेत आणि यांच्याकडून आपण लोकांना काय संदेश द्यायचा आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात, जेणेकरून आज सोलापूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सर्पमित्रांची एवढी म्हणजे लोकसंख्या वाढली आहे। जसे की पूर्वी गारुडी नावाचे प्रकार होता, आता त्याच प्रकारे जर बघायला गेलं की त्यांना थोडंसं वाईट वाटेल की सर्पमित्रांची संख्या तेवढीच वाढलेली, पण त्यांना तुम्ही असा एक संदेश द्याल की जे सर्पमित्र साप पकडतात ते स्टोअर करून ठेवतात, त्यांना स्टोअर न करून न ठेवण्याचं तुम्ही त्यांच्यासाठी काय म्हणजे संदेश द्याल? मला प्रश्न आहे, म्हणजे ह्या माध्यमातून मी सर्व सर्पमित्रांपर्यंत जातोय। साप पकडणं फार मोठी गोष्ट नाही, साप पकडून संग्रह ठेवणं अतिशय घातक गोष्ट आहे। कायद्याचं उल्लंघन न करता तुम्ही सर्पमित्र व्हा। कायदा काय सांगतोय की सापाला संरक्षण द्यायचंय, म्हणजे एका जागेतून दुसऱ्या जागेमध्ये त्याच क्षणी सोडलं पाहिजे। आणि कुठं सोडायचंय तर तुम्ही पकडलेल्या जिथं साप तो सापडलाय त्या स्पॉट पासून जास्तीत जास्त लांब म्हणजे अर्धा किलोमीटरच्या आतमध्ये तो साप त्या क्षणी सोडलाच गेला पाहिजे। साप कुठल्याही परिस्थितीत संग्रही ठेवायचा कोणीही प्रयत्न करू नका। साप हे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या वेगळ्या वेगळ्या परिशिष्टामध्ये म्हणजे जे वेगळे दिलेले आहेत, टायगर सारखं त्याला संरक्षण नाही हो। शेड्यूल 1 मध्ये काही साप आहेत, शेड्यूल 2 मध्ये साप आहेत, तर अशा सापांना जर तुम्हाला टायगर ठेवून जर तुम्ही क्राईम होतं, एखादं जर हरण ठेवलं, तुम्ही जर सलमान खानला जर त्याच्यात जर गुन्हा दाखल करत असाल तर सर्पमित्रांवर पण व्हायची शक्यता असते। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सर्व सर्पमित्रांना, सोलापूरच्या सर्पमित्रांना इथून मी विनंती करतो, कोणत्याही परिस्थितीत साप पकडायचा प्रयत्न करू नका। लोकांना कन्व्हिन्स करा हा जो साप आहे हा आपल्या उपयोगाचा आहे, हा इथं राहिला तर तुमच्या जवळपासचे उंदीर खाणारे, जवळपासच्या पाली खाणारे तुम्हाला मदत होणार आहे याच्यापासून। तुम्हाला उंदीर आवडतात का घरात असलेले? नाही आवडत। एखादा साप राहू द्या ना बाहेरच्या बाजूला, साप कधी तुमच्या बेडरूम मध्ये येऊन नाही झोपणार तुमच्या बरोबर, साप बाहेरच राहणार आहे, त्या बिळातच राहणार आहे, आणि तिथले जर उंदीर संपले तर साप आपणहून निघून जाणार आहे। अशा पद्धतीच्या सर्व सर्पमित्रांनी लोकांना कन्व्हिन्स करा की साप आपल्या जवळपास असणं किती फायद्याचं आहे। याच्या उपर जर साप तुम्हाला